मॉर्निंग। गुड गुड मॉर्निंग। हो येतोय. लोक तुम्ही सगळ्यांनी आई वडिलांसाठीचे 5-5 ग्रॅटिट्यूड लिहिले असतील. जास्त लिहिले तर एक 5-6 मिनिटात जरा पटकन लिहून घ्या. लिहिलं तर सगळ्यांनी चेहऱ्यावर स्माइल करत लिहा. चेहऱ्यावर एक छान ब्युटिफुल अशी स्माइल द्या.
आपण लिहिणं स्टार्ट केलंय का आकाश तत्वावर? नाही मॅम, आपण आई वडिलांसाठी पाच पाच लिहितो आहे आधी. ओके. ठीक आहे. आता जेवढे लिहिले असतील तर आई वडिलांसाठी तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही सेशन नंतर थोडं 1 2 3 मिनिटं वेळ काढून लिहा. आणि आजचा आपला टॉपिक आहे आकाश, ब्रह्मांड, स्पेस. तर त्यासाठी आपण लिहायला सुरुवात करूया. लिहिता लिहिता शेअर पण करायचं आहे. जसं आता मी लिहित आहे की मी आभारी आहे स्पेसची, कारण अ, मानवी शरीरातील खूप महत्वाचा असा हा घटक आहे. मी खूप आभारी आहे या ब्रह्मांडाची, यांनी सगळ्यात मोठं छत्र आपल्याला दिलं आहे.
खूप आभारी आहे ब्रह्मांडाचा की आकाशामुळे आपल्याला सप्तरंगी रेनबो पाहायला मिळतो. येस. ट्विट करता का? नीट करू. मला बोललात का मॅडम? हो येस. सर. मी आभारी आहे आकाशासाठी कारण लुकलुकताने तारे दिसतात. येस. मी आभारी आहे आकाशाचा, त्याच्यामुळे आपल्याला रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसतात. तिथून सूर्याचा पेंट केलेला खूप छान असा नारंगी कलर आहे. परत जेव्हा मूनलाईट असते तेव्हा एक वेगळा प्रकाश असतो. जेव्हा दिवस असतो तेव्हा पांढरा प्रकाश असतो. असे खूप प्रकारचे रंगीबेरंगी कलर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि मनाला खूप बरं वाटतं, आनंद मिळतो जेव्हा आकाश आम्ही तत्व हे जे आहे स्पेसिफिक स्पेस साठी आहे ना हे. येस. हं. तर मी आपल्या खूप बॉडीमध्ये स्पेस आहे, आपल्या मेंदूमध्ये स्पेस आहे, म्हणून आपण नवीन नवीन विचार ग्रहण करू शकतो. तर यासाठीही मी आभारी आहे. हम्म. त्यानंतर माझ्या हातामध्ये असलेल्या जागेसाठी, जेणेकरून माझी बोट व्यवस्थित काम करतात. मी आभारी आहे स्पेस साठी, कारण त्याच्यामुळे लाईट ट्रॅव्हल करते. मराठीत आपण असं म्हणू शकतो की प्रकाशाला प्रवास करता येतो स्पेसमुळे. जसं की सूर्य, चंद्र हे आपल्यापासून कित्येक कित्येक हजारो लाखो किलोमीटर दूर आहेत, पण स्पेस एलिमेंटमुळे ते आपल्यापर्यंत त्याचे किरण, त्याची शक्ती, त्याचे जे काही रेज आहे ते सहजपणे आपल्याला एवढ्या दूरपर्यंत सुद्धा घेता येते, किंवा त्याचे बेनिफिट्स आपण घेतो त्या वेळी. आभारी आहे स्पेसची, कारण त्याच्यामुळे मला भूक लागलेली समजते, कारण जेव्हा पोटामध्ये स्पेस क्रिएट होते तेव्हाच आपण नवीन अन्न प्राशन करू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या ब्रेनमध्ये जी स्पेस असते त्याच्यामुळे त्या स्पेसमुळे आपण नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन विद्या, वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज शिकू शकतो. पाच वरती गाठारे होतं. हं? ऐकलं का? काय म्हणता? माझ्या पायामध्ये असलेल्या स्पेससाठी मी आभारी आहे, त्यामुळे मी चालू शकते.
मुळे आपल्या बोनची जी स्ट्रेंथ आणि लॉंगेविटी असते ती इम्प्रूव्ह होते, त्याच्यासाठी मदत होते. मी आभारी आहे आकाश तत्वाची, कारण त्यामुळे सगळ्या प्रकारची वाहने एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात. I'm so happy and grateful for the space in the universe out of which Earth is one of the star where the human lives. Mother Earth, the human exists. आभारी आहे स्पेस एलिमेंटची, कारण ते आपल्या शरीरातील विशुद्ध चक्र जे आहे, थ्रोट चक्र म्हणतो, त्याच्याशी बेस्ड आहे ते. मी आभारी आहे आकाश तत्वाची, कारण त्यामुळे एका बीजापासनं मोठा वृक्ष तयार होऊ शकतो. कारण जागाच नसेल तर वृक्ष पण तयार होणार नाही, तेवढी जागा त्याला लागते ना. Yes. मी आभारी आहे स्पेस एलिमेंटची, बिकॉज ते बोलण्यासाठी मदत करतं. It has ability to speak. आकाशावर आहे तर आपण आकाशात असलेल्या वेगवेगळ्या ग्रहांसाठी पण लिहू शकतो का की नाही? शकतो. I'm so happy and grateful for the sky. I feel very happy when I pray for universe abundance in the universe. मी आभारी आहे स्पेस एलिमेंटची, कारण ते माझ्या ऐकण्याच्या क्षमतेशी जोडलेले आहे.
जसं की आपण कधी स्विमिंग वगैरे केलं आणि जेव्हा आपल्या कानात पाणी जातं आणि कान गच्च होतात तेव्हा आपल्याला कधी कधी थोडंसं जरा नॉर्मली जे ऐकायला येतं त्याच्यापेक्षा जरा कमी ऐकायला येतं. सो जेव्हा आपल्या कानामध्ये ती पोकळी असते, ती स्पेस असते, तेव्हा आपण लक्षपूर्वक छान आपल्याला ऐकायला येतं. सो हे पण मी लिहिलं आहे. आभारी आहे आकाश तत्वाची, कारण माझ्या शरीरातल्या इंटरनल ऑर्गन्स हे ऑटोमॅटिकली फील होतात आणि एक्सक्रीट करतात, कारण ते पोकळी असते त्यामुळे ते फील होतात आणि त्यानंतर पुन्हा एक्सक्रीट करतात. ओके. I'm so happy and grateful for the space element because it balances multiple things in the body. स्पेसमुळे आपल्याला जेवणात सुद्धा मदत होते. फूड पाईप मध्ये जी स्पेस आहे त्यामुळे आपलं अन्न पोटापर्यंत जातं. यासाठी मी आभारी आहे. आय थिंक आपल्या हृदयामध्ये पण स्पेस आहे ना, त्यामुळेच ते आकुंचन आणि प्रसारांची कृती करून जे ब्लड आहे ते पंप करण्यासाठी मदत होते असं. मी आभारी आहे स्पेस एलिमेंटची, कारण माझे सगळे शरीरातले अवयव हे एका विशिष्ट जागी वेगळ्या वेगळ्या स्पेस मध्ये ठेवलेले आणि त्यामुळे माझं शरीर व्यवस्थित काम करतं. निळ्या आकाशाच्या सौंदर्याबद्दल खूप 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 आभार. मी आभारी आहे ते आपल्या मनामध्ये विचार साठवून ठेवतो. अरुणा मॅम, आवाज ब्रेक होतोय तुमचा. मी आभारी आहे स्पेसची आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो. काय? नाही आला आवाज. चॅट मध्ये सांगा. मी आभारी आहे आपल्या मनाची, तिथे आपण भरपूर विचार साठवून ठेवतो. भरपूर चांगले विचार साठवून ठेवतो. छान आहे वाक्य.
खूप खूप आभारी आहे स्पेसचा, जेणेकरून आपण मध्यम, दीर्घ, नॉर्मल अशी विविध प्रकारचे श्वास घेऊ शकतो आणि त्याचे कंपन अनुभवू शकतो. वाव. मी आभारी आहे स्पेस एलिमेंटची, ज्यामुळे मला बोलता येतं आणि माझा आवाज हा दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. मी आभारी आहे माझ्या पर्सनल स्पेसची, ज्यामुळे मी स्वतःशी कनेक्ट होऊन माझी कृतज्ञता व्यक्त करू शकते. Great. मी आभारी आहे स्पेसचा, ज्याने संक्रांतीच्या महिन्यामध्ये आपण पतंग उडवू शकतो आणि खूप आनंद घेऊ शकतो. मी आभारी आहे आकाशासाठी, कारण आकाशामध्ये स्पेस असल्याने पक्ष्यांचे थवे उडताना दिसतो. पक्ष्यांचे थवे उडतात त्याचप्रमाणे विमानाचं सुद्धा लिहू शकतो आपण. हम्म. काय होतं ते? सॉरी, पण नाही कळलं. सुचिता मॅम म्हणाल्या ना की स्पेस एलिमेंट आहे म्हणून पक्ष्यांचे थवे उडतात, मग मी म्हणाले की त्याचप्रमाणे आपण विमानासाठी पण लिहू शकतो असं. विमानासाठी. ओके, हो. थँक यू फॉर मेकिंग मी अंडरस्टँड. मी आभारी आहे स्पेस एलिमेंटची, बिकॉज त्यामुळे अवकाशामध्ये सगळे तारे ग्रह योग्य ठिकाणी स्थित आहेत. मी आभारी आहे आकाशात असलेल्या क्लाउड्स करता, ज्यामुळे पाऊस पडतो आणि आपल्याला पाणी मिळते. मी आभारी आहे स्पेस एलिमेंट करता, कारण त्यामुळे आपण बलून मध्ये हवा भरू शकतो फुग्यामध्ये. I'm so happy and grateful for the space in the sky, wherein every morning I pray to sun and I get lot of happiness and energy. Thank you so मॅडम much. सर, बलून प्रकारे, बलून जसं आपण हवा म्हटलेलं आहे तसं आपण हे लिहू शकतो की टायर मध्ये हवा असल्यामुळे, टायर मध्ये जी स्पेस आहे ज्यामध्ये हवा असल्यामुळे गाडी ही स्मूथ चालते आणि आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहज जाऊ शकतो. हम्म.
मी आभारी आहे माझे स्नायू आणि हाडांमध्ये असलेल्या स्पेससाठी, ज्यामुळे मी शरीराची हालचाल सोप्या पद्धतीने करू शकते. मी आभारी आहे आकाश तत्वाची, कारण आकाश तत्वामध्ये ओझोनचं लेअर आहे, त्याच्यामुळे पृथ्वीचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते. येस. अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पण आपले रक्षण होते सूर्याच्या, कारण ओझोनसाठी स्पेस आहे, म्हणजे ओझोन वायू तिथे आहे. I'm so happy and grateful for the space uh, on the earth because due to the various structures prepared for examinations of military, wherein the walls are prepared, wherein the different structures and different games are appearing, like जसे गोळाफेक आहे, उंच उडी आहे, लांब उडी आहे, हे एका स्पेसमुळेच क्रिएट करता येतं आपल्याला. आणि अशा विविध एक्झाम्स देऊनच मिलिटरीमध्ये भरती होता येतं. येस. मी आभारी आहे मी आभारी आहे स्पेससाठी, कारण आपल्या 2 पायांच्या मध्ये स्पेस आहे, म्हणून आपण चालू शकतो. मी मी आभारी आभारी आहे आहे space. माझ्या घरातील असलेल्या प्रत्येक स्पेस करता, ज्यामुळे मी घरात सगळीकडे व्यवस्थित वावरू शकते. येस. आणि पुन्हा घरातलं सामान ठेवायला पण जागा आहे. मी आभारी आहे स्पेस एलिमेंटची, ज्यामुळे मी चावू शकते. माझ्या कानामध्ये असलेल्या स्पेसमुळे मी ऐकू शकते. डोळ्यांमध्ये स्पेस आहे, त्यामुळे मी बरोबर अँगलनी सगळ्या वस्तू बघू शकते. माझ्या नाकाच्या नाकपुडीमध्ये जी स्पेस आहे, त्यामुळे मला श्वासोच्छ्वास घेण्यामध्ये व्यवस्थित माझं कार्य चालतं. पायांच्या स्पेसमुळे मी चालू शकते. हातांच्या बोटांच्या स्पेसमुळे मी लिहू शकते, सामान उचलू शकते. I'm so happy and grateful for the space in which I can run and create my health. येस. घरामधले असलेल्या स्पेसमुळे भांड्यांमध्ये जी स्पेस आहे, म्हणजे एखादं भांड आहे ज्याच्यामध्ये जागा आहे, ज्याच्यामुळे मी अन्न साठवू शकते. I'm so happy and grateful for the space where various kind of chairs are built on. I can sit on these chairs and write my gratitudes.
मी आभारी आहे माझ्या फूड पाईप मधल्या स्पेससाठी ज्याने मी अन्न ग्रहण करू शकते. हे झालंय. मी खूप आभारी आहे आकाश एलिमेंटची, कारण त्यामुळे आपण आपल्या आवडीच्या गोष्टी बनवू शकतो. भांड्यांमध्ये स्पेस असल्यामुळे चहा, जेवण आपलं सगळं. येस. मी आभारी आहे स्पेससाठी, कारण कपाटात भरपूर कपडे भरून ठेवू शकतो. येस. मी आभारी आहे स्पेस एलिमेंटची, कारण आपण ग्लासात पाणी घेऊन पाणी पिऊ शकतो. आभार आहे स्पेस एलिमेंट्सचा, जिथे खूप सारे लोक गार्डन मध्ये जातात, फिरतात, जागेचा आनंद घेतात, डॉग्स बरोबर खेळता येतं. माझी प्रिन्सी, माझा जो डॉग आहे, ती माझ्यासंग खूप खेळते, आनंद घेते, खूप धावते, पळते. तिला बघून बरं वाटतं. थँक्यू सो मच. मी खूप आभारी आहे स्पेस एलिमेंटची, कारण प्रेग्नन्सीच्या टाइम मध्ये युटेरस आपोआप एक्सपांड होतो, स्पेस ते आपोआप तयार होते. येस. मी आभारी आहे स्पेस एलिमेंटची, मोकळ्या जागेमध्ये वॉक करू शकते. ग्रॅटिट्यूड लिहिताना चेहऱ्यावर स्माइल. सुचिता मॅडम, हा मॅडम. करून सांगा, स्माइल करून सांगा. खूप आभारी आहे या युनिवर्स मध्ये स्पेसचा, त्या स्पेस कडे बघून आपल्याला आनंद मिळतो. मला व्यक्त करतात म्हणजे व्यवस्थित. तर येस. मनामध्ये असलेल्या स्पेसमुळे आपल्याला मनमोकळेपणाने बोलता येतं. आपले खूप विचार चांगले होतात, प्रेरणा मिळते आपल्याला आकाशाकडे बघून, आकाशाच्या स्पेस कडे बघून. आकाशामध्ये जेव्हा आपण विमानाकडे बघतो तेव्हा खूप आनंद मिळतो. या स्पेस असल्यामुळे जी झाडांची हालचाल होते, ती हवा येते त्या स्पेसमुळे, त्याच्यामुळे खूप आनंद मिळतो. मी खूप आभारी आहे स्पेस एलिमेंटची, कारण श्वास घेताना आणि सोडताना आपले लंग एक्सपांड आणि प्रसरण आणि आकुंचन पावतं.
यामध्ये आहे स्पेस एलिमेंटचा जसे त्यातनं मला खूप वेळा ट्रेकिंगला जाता आलं आणि माझ्या सुट्ट्यांचा आनंद घेता आला. मी आभारी आहे स्पेस एलिमेंटची कारण की ट्रेन्स मध्ये खूप स्पेस असल्या कारणाने आपण प्रवास उत्तम करतो. मी खूप आभारी आहे स्पेस तत्वाचा, ज्यामुळे फ्रीज मधल्या सगळ्या भाज्या आपण खातो, ठेवतो, आईस्क्रीम एन्जॉय करतो, खूप खाद्यपदार्थ सेव्ह करून ठेवू शकतो, जेणेकरून आपला टाइम वाचतो. Yes. हम्म. मी आभारी आहे स्पेस एलिमेंटची कारण की आपल्या कारच्या डिक्कीमध्ये स्पेस असल्या कारणाने आपण लगेज कॅरी करू शकतो. Yes. मी आभारी आहे या पृथ्वीवरील असलेल्या सगळ्या स्पेस करता ज्यामुळे आपल्याला वेगवेगळी शहरे, भाषा आणि वेशभूषा मिळाली. वेगवेगळी संस्कृती आपल्याला शिकता आली. Yes. मी आभारी आहे माझ्या मोबाईलमध्ये असलेल्या स्पेससाठी, कारण त्यामुळे मला नवनवीन ऍप्लिकेशन्स किंवा नवीन फोटोज वगैरे स्टोअर करायला मदत होते. आभारी आहे गुगल ड्राईव्हच्या स्पेससाठी, ते मला स्टोरेज ठेवतात. मी आभारी आहे माझ्या लॅपटॉपमधील स्पेससाठी, कारण ते मला झूमचे रेकॉर्डेड सेशन स्टोअर करायला जागा देते. आपल्या आजूबाजूला आपल्या शरीरातील स्पेस सोबतच आजकाल मोबाईल, लॅपटॉप, गुगल ड्राईव्ह हे स्पेस सुद्धा खरंच खूप अविभाज्य घटक झाले आहेत माणसाच्या आयुष्यामध्ये.
Pen drive also. Yes. या गोष्टीचा इम्पॉर्टन्स तेच लोक समजू शकतात ज्यांनी एक फोटो काढण्यासाठी 10 फोटो डिलीट केलेले असतात. ग्रॅटिट्यूड मी लिहिता आभारी लिहिता आहे. सगळ्यांना अनुभव आला असेल कदाचित की स्पेस एलिमेंट किती महत्वाचं आहे. हो. हो, खरंच. बोला स्नेहा. मी आभारी आहे रस्त्यावरील असलेल्या स्पेस करता, ज्यामुळे एका वेळी अनेक वाहने चालू शकतात. Yes. मी आभारी आहे आकाशामधल्या स्पेसचा, जिथून आपल्याला शुद्ध हवा मिळते. Yes. मी आभारी आहे स्पेस एलिमेंटची, कारण आपण इंटरनेट किंवा कुठलं पण नेटवर्क आपल्याला इझिली भेटतं. काय सांगितलं प्रियांका मॅम तुम्ही? मी आभारी आहे स्पेस एलिमेंटची, कारण आपल्याला कुठलंही नेटवर्क, मोबाईल कॉलिंगचं असो किंवा इंटरनेटचं नेटवर्क इझिली भेटतं ते. आभारी आहे स्पेस, पृथ्वीवरच्या स्पेसचा, जिथं वीज निर्मिती केली जाते. काय म्हणलं? वीज निर्मिती केली जाते. आकाशातील स्पेसमुळे आपण सूर्य, चंद्र यांचे ग्रहण सुंदर रीतीने पाहू शकतो. इंद्रधनुष्य पाहू शकतो. अजून क्षितिजाची बाउंड्री पाहू शकतो. Yes. प्रतिभा मॅडम आहेत का सेशन मध्ये? हो. ओके, चालेल. आता 5:50 झालेले आहेत, तर प्रतिभा मॅडम आपला एक 5-10 मिनिटं प्राणायाम घेतील आणि मग त्याच्यानंतर आपण 1 मोमेंट शेअर करून सेशन एंड करूया. तरी सुद्धा तुम्हाला काही पॉइंट्स आठवत असतील जे तुम्हाला लिहायचे असतील, तर तुम्ही सेशन नंतर थोडा वेळ बसून अवश्य पूर्ण करा रायटिंग तुमचं. ठीक आहे? आणि सगळ्यांनी स्वतःला म्यूट करायचं आहे, म्हणजे प्राणायाम करताना इतरांना सुद्धा स्पेस मिळेल. आपण सगळ्यांना एकमेकांनी स्पेस द्यायची आहे. प्रतिभा मॅम, ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू सो मच. आपण आज
अजून एक क्लिन्झिंग टेक्निक करूयात, भस्त्रिका, आणि त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करूयात. भस्त्रिका करताना श्वास घ्यायचा आहे आणि जोरात श्वास सोडायचा आहे. जसं आपल्याला फॉर एक्झाम्पल सर्दी खोकला झाल्यानंतर आपण नाक साफ करतो किंवा जेव्हा जसं रोज नाक साफ करतो, जेणेकरून शरीरातले सगळे अनवॉन्टेड टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि शरीरात हीट क्रिएट होते. तर ते आपण भस्त्रिका करूयात. हे दोन्ही हात शोल्डर लाईन मध्ये ठेवायचे आहेत. अंगठा आतमध्ये, हाताची बोटं बंद आहेत. हात वर घ्यायचे, हाताची बोटं उघडायचे, श्वास घ्यायचा आहे. असं हात खाली, अंगठा आतमध्ये, हाताचे बोटं बंद आणि श्वास जोरात सोडायचा. मी एकदा करून दाखवते. हे असं. ठीक आहे. पाठ सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. पाठीचा कणा सरळ ठेवायचा प्रयत्न करा, मान समोर ठेवा. स्टार्ट. ब्रीथ इन, हँड्स अप. ब्रीथ आउट, डाऊन. ब्रीथ इन अप, डाऊन. ब्रीथ इन अप, डाऊन. ब्रीथ इन अप, डाऊन. कंटिन्यू. दीपक सर करायचं आहे. तर माझा व्हिडिओ स्टॉप झालाय. आय एम एन्जॉयिंग द स्पेस. रिलॅक्स. हळूच दोन्ही हात खाली घ्यायचे. शरीरासोबत, श्वासासोबत जे काही बदल तुम्हाला जाणवत आहेत ते ऑब्झर्व करायचे. रिलॅक्स. आता आपण अनुलोम विलोम करणार आहोत. उजव्या हाताची प्रणव मुद्रा घ्यायची. इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर दोन्ही समोर खाली वाकवू शकतात. हे अशा पद्धतीने. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ दिसते. ओके. उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने हळूवार श्वास घ्यायचा आहे. तर डावी नाकपुडी तुमची करंगळी आणि जे काही रिंग फिंगर आहे त्याने डावी नाकपुडी बंद करा. अंगठा बाजूला करा. उजवी नाकपुडी उघडा. उजव्या नाकपुडीने हळू श्वास बाहेर सोडा. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद. डावी नाकपुडी उघडा. हळूच डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. जेवढ्या वेळात तुम्ही श्वास घेताय त्याच्या डबल वेळ श्वास सोडायचा प्रयत्न करा. अपोजिट नोस्ट्रिल. कंटिन्यू. ब्रीथिंग थ्रू लेफ्ट नोस्ट्रिल. Slowly breathe out through right. Breathe in through right. Breathe out through left. Breathe in through left. Breathe out through right. Breathe in through right. Breathe out through left. कंटिन्यू. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. डोळे पूर्णपणे बंद ठेवा. शरीराच्या आत येणारा श्वास आणि शरीराच्या बाहेर जाणारा श्वास बघा. प्रत्येक श्वासातले बारकावे बघा. जेव्हा तुम्ही श्वास आत घेत आहात त्यावेळेला थंडी हवा आत येते. जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडतायत तेव्हा ती थोडी हवा गरम बाहेर येते. नोस्ट्रिल मध्ये फील करून श्वास आत आणि बाहेर सोडा. श्वास घेताना पोट आणि छाती फुलते आहे. श्वास बाहेर सोडताना पोट आत जात आहे. शरीराचे आणि श्वासाचे एक एक बारकावे बंद डोळ्यांनी बघायचा प्रयत्न करा.
शेवटच्या राऊंडला उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे आणि मग तुम्ही दोन्ही हात खाली घेऊन थांबू शकता. श्वासाबरोबर होणारे बदल कंटिन्यू बघा प्राणायामानंतर. श्वास, शरीर, मन किती स्थिर झालं आहे ते बघा. असा प्रयत्न करा, त्या स्थिरतेला ऑब्झर्व करा. हळूच दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर ठेवा. दोन्ही हात एकमेकांवर आसन घ्या. हळूच दोन्ही हाताचे तळवे डोळ्यांवर, अलगद मान हळूच खाली घ्या. हळूच डोळे हातांच्या तळव्यात उघडा. दोन्ही हात डोळ्यांसमोर, हस्तदर्शन, सुंदरस स्माइल द्या. थँक्यू सो मच. थँक्यू प्रतिभा. थँक्यू मॅम. आपण आता सगळ्यांनी असेच डोळे बंद करायचे आहे. आपलं जे आता माइंड आहे ते खूप शांत आणि कॉन्सन्ट्रेटेड झालेलं आहे. तर सगळ्यांनी आपलं जे सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटीचं जे ड्रीम आहे ते आपण 2 मिनिटांसाठी व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि 1 मिनिटासाठी आपण जे पण काही अफर्मेशन्स त्यासाठी बोलू शकतो ते बोलायचे आहे. शक्य असेल तर मोठ्याने बोला, नसेल तर किमान मनातल्या मनात बोला. थँक्यू. थँक्यू सो मच प्रतिभा मॅम. थँक्यू सो मच मला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू थँक्यू प्रतिभा. प्रतिभा Thank you मॅम. everybody for खूपच छान वाटतं प्राणायाम करून खरंच. खूप छान वाटलं. हो खरंच थँक्यू नेहमी घ्या प्रतिभा असं. मॅम. खूप छान वाटलं. एकदम फ्रेश, एकदम फ्रेश वाटलं. मस्त शांत वाटलं. येस. खूप आणि फ्रेश वाटतंय आता. सगळ्यांनी आता आपापले वाव मोमेंट शेअर करायचे आहे.
वन बाय वन. सो लेट्स स्टार्ट विथ प्रियंका मॅडम. त्यांचं नाव मला स्क्रीनवर दिसतंय म्हणून. जी कालची वाव मुवमेंट होती, आम्ही एक प्रोजेक्ट करणार आहेत. तर त्या प्रोजेक्टशी रिलेटेड आम्ही जे प्री प्लॅनिंग होतं ते काल आम्ही केलं आणि ते करून खूप छान वाटत होतं आम्हाला. वाव. नेक्स्ट. मी करू? येस करा, सगळ्यांनी करायचं आहे. नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर माझ्याकडे योगा क्लासेससाठी भरभरून एन्क्वायरीज येत आहेत आणि काल माझ्याकडे 3 स्टुडंट नवीन जॉईन झालेत. ती माझ्यासाठी खूप वाव मोमेंट आहे. वाव. वाव. काल मी ऑफिसमधून आल्यावरती माझ्या मुलीला आवडणारा आलू पराठा तिला माहितीच नव्हता, असं मी बनवला आणि ती ऑफिसमधून आल्यावरती आलू पराठा करून एकदम खुश झाली. ही माझ्यासाठी वाव मेमंट आहे. वाव, मस्त. मी पण खाणार आलू पराठा. हा. दीपक सर, वाव मोमेंट शेअर करा. काल खूप वेगळा दिवस होता माझ्या आयुष्यातला. मी काल एका माझ्या भावाच्या घरी मदत करण्यासाठी म्हणून गेलो आणि सकाळपासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, सकाळी मी स्टार्ट केलं तर 12 तास मी त्याच्या मदतीसाठी होतो. शॉर्ट मध्ये वाव मोमेंट शेअर करा सर, शॉर्ट मध्ये, इन शॉर्ट करा की काय झालं आणि तुम्हाला काय चांगलं वाटलंय. याच्यामध्ये मी मदत करू शकलो, त्याच्या फॅमिलीला खूप हेल्प करू शकलो, त्याच्या घरची परिस्थिती थोडी सुधारू शकलो, याच्यात मला खूप आनंद मिळाला. वाव, खूपच छान. माझी कालची वाव मुवमेंट म्हणजे ॲज अन IT प्रोफेशनल खूप दिवसांच्या ब्रेक नंतर मला फायनली काल ऍडमिन राईट्स मिळालेत. तर ती माझी वाव मुवमेंट होती की फायनली माझं काम स्टार्ट झालं. वाव. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. चला नेक्स्ट. काल माझी मला वाव माझ्या जावेने नवीन वर्षासाठी पावभाजी हॅलो. ते खायला जेवायला बोलवलं. त्यासाठी मला म्हणजे असं आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. त्यासाठी ती माझी वाव मोमेंट आहे. व्हेरी वा. गुड. वाव. येस, कीर्ती मॅम. सांगू मी? माझी वाव मोमेंट होती की मी इकडे पुण्याला परत येत असताना माझ्या आईने माझ्या नवऱ्याला ओळखलं. ही सगळ्यात जास्त चांगली मोमेंट माझ्यासाठी कालची होती. वाव. येस, अजून अस्मिता मॅम. हॅलो. माझी वाव मुवमेंट होती की काल आज आमच्या ऑफिसला एक मीटिंग झाली आणि ती खूपच छान झाली मीटिंग. आणि तिथे आमच्या संदीप सरांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि ती खरंच वाव मुवमेंट होती की सर मला म्हटले की तू करू शकतेस आणि तू करू शकते, तू कर. फक्त कसं करायचं त्यांनी त्या पद्धतीने मला सांगितलं आणि खरंच खूप छान वाटलं मला. थँक्यू. वाव. अजून कोणी आहे का ज्यांना शेअर करायचं? आणि हे जे ताई, वाव. तुम्ही काल मला अचानकपणे सांगितलं की तुम्ही प्राणायाम घ्या आणि तुमच्या सगळ्यांचे अप्रिशिएशन, हे माझ्यासाठी वाव मोमेंट आहे. वाव. आमच्यासाठी वाव हे आहे की आम्ही एवढ्या योगा एक्सपर्ट करून हो, आम्हाला खरंच. ट्रेनिंग मिळत आहे. सो हे आमच्यासाठी वाव मोमेंट आहे ऍक्च्युली. थँक्यू सो माझं मच. भाग्य मी समजते. थँक्यू. येस, चालेल. तुमच्या जर अजून लिहायचे असतील ग्रॅटिट्यूड तर प्लीज ते कंटिन्यू करून लिहा, तुम्ही पूर्ण करा. आणि आपल्या हे कॉन्सन्ट्रेटेड ग्रॅटिट्यूडच्या ज्या प्रॅक्टिस आहे ते आपण असंच कंटिन्यू सुरू ठेवणार आहे काही दिवस. तर उद्या आपण लक्ष्मी मातेसाठी घेऊया का कीर्ती मॅम? चालेल. हो सॉरी. मॅडम, उद्या लक्ष्मी मातेसाठी लिहूया. चालेल. मग उद्या आपण लक्ष्मी मातेसाठी लिहूया आणि अबंडन्स मध्ये पैसे कमवूया. हो. ओके, चालेल. मग कनेक्ट करूया उद्या 5 वाजता. ओके, येस, चालेल. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू.